लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। नमस्कार मंडळी, सध्या राजकारणामध्ये कोणती गोष्ट कशा पद्धतीने घडेल हे काही सांगता येत नाही। अशातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामधून एक चर्चा सुरू आहे। त्यांच्याकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला ऑफर दिली जाते, त्यांच्या खासदारांना ऑफर दिली जाते की साहेबांना आणि ताईंना सोडा आणि दादांसोबत या। त्याच्यावरती अनेक राजकीय नेते, विरोधक आपलं मत व्यक्त करतायत, टीका टिप्पणी होते, प्रत्युत्तर दिलं जातंय। असो, हा आपण नंतरचा विषय। पण सांगायचा मुद्दा हा आहे की कधी राजकारणामध्ये कोणाला कशी ऑफर मिळेल आणि कोण उठून आज ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये जाईल हे काही सांगता येत नाही। फार पूर्वीच्या काळामध्ये ना असं काही होत नव्हतं, नाही व्हायचं। बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब, त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अशा वरिष्ठ नेत्यांच्या काळामध्ये देखील अशा घटना घडलेल्या आहेत। अनेक दिग्गजांनी त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मात्र त्यावेळेला एखादी अशी घटना घडली ना की जनसामान्य माणसांवरती त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होतो। जन आक्रोश मोठ्या प्रमाणामध्ये होत असे, नागरिक निदर्शनं करत असत, संबंधित नेत्याचे पुतळे, त्याच्या प्रतिमा ह्या जाळल्या जात असत, किंवा एखाद्या नेत्याची जर खरंच भूमिका पटलेली असेल तर त्याला सहकार्य आणि त्याला पाठिंबा देखील दिला जात असे। पण सध्याच्या काळामध्ये लोकांना कुठला राजकीय नेता कुठे जातोय, कोणता पदाधिकारी कुठे जातोय याबद्दल काही देणं घेणंच राहिलं नाही। बरं, मतदारांना देणं घेणं नसू दे, आपण समजू शकतो, कारण मतदार सध्या 5Gच्या आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये फार बिझी झालाय। त्यामुळे मतदाराला फक्त मतदानापुरतं आपलं हक्क बजावायचा असो, नंतर त्याला काही देणं घेणं नसेलही, पण राजकीय पक्षाला मात्र त्याचं देणं घेणं असणं अत्यंत आवश्यक आहे। आणि ह्याच विषयावरती आज मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त करणार आहे। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय UIS मीडियाचा स्पॉटलाइट थिंक हा कार्यक्रम। आजचा आपला विषय आहे ना, तो एका ठराविक राजकीय पक्षाबद्दल आहे। हो, सुरुवातीला आपण राष्ट्रवादी, अजितदादा गट आणि शरद पवारांबद्दल आपण बोललो, मात्र तो आजचा मुद्दा नाहीये, आपण त्याबद्दल नंतर बोलू। आजचा मुद्दा हा आहे की एक मोठा महाराष्ट्रामधील पक्ष जो मराठी माणसासाठी तयार झाला, तो पक्ष, त्या पक्षामधील पदाधिकारी, त्या पक्षामधील कार्यकर्ते, आमदार, खासदार मोठ्या संख्येने 2 वर्षापूर्वी बाहेर पडले, पक्ष फुटला गेला आणि आजही त्या पक्षाची लागलेली गळती थांबत नाहीये। तरी देखील त्या पक्षामधील नेते, त्या पक्षातील पदाधिकारी, त्या पक्षाचे सर्वे सर्वा काही आम्हाला फरक नाही अशा प्रकारचं वक्तव्य करतायत। नक्कीच गेल्या 2.5 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडलं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, त्यांच्यासोबत 40 आमदार गेले, 47 आमदार गेले, खासदार गेले, त्यांनी भाजप बरोबर युती केली, मग सरकार स्थापन केलं, मग मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे झाले। ह्या संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे। पण ह्या घटना घडत असताना वारंवार उद्धव ठाकरे जेव्हा माध्यमांसमोर आले, उद्धव ठाकरे जेव्हा लोकांसमोर गेले, त्यावेळेला त्यांनी एकच वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं की मला ह्या न्यायालयामध्ये जर न्याय मिळत नसेल तर मला लोकांच्या न्यायालयामध्ये जायचंय, लोक मला न्याय देतील। त्यांचा विश्वास होता की लोक येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मला न्याय देतील, माझे आमदार खासदार पुन्हा एकदा निवडून येतील। चला आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बघूया। लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शिंदे गटापेक्षा मोठं यश आलं, त्यांचे खासदार निवडून आले आणि त्याच आत्मविश्वासावरती त्यांनी पुन्हा विधानसभेची तयारी केली। विधानसभेमध्ये त्यांनी सुद्धा तेच आपल्या प्रचाराचा मुद्दा आणि तेच अस्त्र म्हणून वापरलं की मला लोकांकडून न्याय हवाय, मी लोकांसमोर आलोय, लोकांनी विधानसभेत देखील मला मोठ्या संख्येने निवडून द्यावं आणि तेच माझ्यासाठी न्याय असणार आहे। आपण लोकांच्या न्यायालयामध्ये काही तो सोक्षमोक्ष लावू की खरी शिवसेना कोणाची आहे। मात्र विधानसभेचा निकाल लागला आणि विधानसभेच्या निकालानंतर मोठा धक्का हा उद्धव ठाकरेंना बसला, कारण लोकसभेपेक्षा विधानसभेत लोकांनी खरी शिवसेना म्हणून शिवसेना शिंदे गटाला प्राधान्य दिलं। धनुष्यबाणावरती त्यांनी शिक्का मारला आणि शिंदे गटाचे अनेक आमदार निवडून आले आणि त्या तुलनेने पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सुपडा हा महाराष्ट्राच्या राजकारणात साफ झाला।
त्यानंतर कुठेतरी असं सुरू झालं की आता तरी जे टिकले त्यांच्याबरोबर चर्चा मसलत करून येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा पक्ष आपली बांधणी सुरू करेल, परंतु विधानसभा निवडणुकीनंतर असं काही चित्र दिसून आलं नाही। या उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 2.5 वर्षांपूर्वी जी गळती लागली होती ना, ती गळती अजूनही चालू आहे, ती थांबलेली नाहीये। आपण जर पाहायला गेल्यानंतर संभाजीनगर मधील नंदकुमार घोडिले हे 40 वर्ष या पक्षासोबत होते, ते संभाजीनगरचे महापौर देखील होते। त्यांनी देखील आता आपल्या भविष्याचा आणि राजकीय भवितव्याचा विचार करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडलेली आहे। अत्यंत महत्वाची घटना आहे। त्याबरोबर नवी मुंबई, नांदेड, मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण अशा राज्याच्या कानाकोपऱ्यामधील अनेक पदाधिकारी, छोटे मोठे कार्यकर्ते हे आपला पक्ष प्रवेश करतायत आणि ते जात आहेत कुठे? शिवसेना शिंदे गट किंवा भाजप। पुण्यामधील 5 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेची साथ सोडली आणि त्यांनी भाजपची साथ पकडली। आणि ह्या संपूर्ण घडामोडींमध्ये अजून एक मुद्दा महत्त्वाचा समोर आला, ते म्हणजे कोकणात देखील उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे। कारण कोकणामधील राजन साळवी हे नाराज आहेत। राजन साळवी यांनी स्पष्टपणे सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये मी माझा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे। त्यांनी जरी माध्यमांसमोर बोलून दाखवलं असलं की मी एकनिष्ठ आहे, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आहे, मात्र ह्या त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांची नाराजीही स्पष्टपणे दिसत होती। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या वरिष्ठांमुळे माझा पराभव झालाय, माझे कार्यकर्ते हे माझ्याकडे आता तुम्ही योग्य निर्णय घ्या अशी मागणी करतायत, त्यामुळे मी येणाऱ्या काळात योग्य ती निर्णय, योग्य तो विचार करून माझा निर्णय घेणार आहे, असं स्पष्टपणे राजन साळवी यांनी मत व्यक्त केलं। राजन साळवी यांनी हे मत व्यक्त केल्यानंतर राजन साळवी यांना मातोश्रीवरती बोलवण्यात आलं। मातोश्रीवरती ते गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी विनायक राऊत यांना काढू का? राजन साळवींनी त्यांना सांगितलं की तो तुमचा निर्णय आहे। त्याच्यावरती उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा म्हणाले की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या। बरं, हे काही मी सांगत नाही, सूत्रांकडून आलेली माहिती आहे। अनेक न्यूज चॅनलवरती जेव्हा राजन साळवे यांची मातोश्रीवरती भेट झाली तेव्हा अनेक प्रकारच्या ह्या बातम्या आल्या की त्यांच्या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली। एकीकडे उद्धव ठाकरे मी माजी खासदार विनायक राऊत यांना काढून टाकू का असं म्हणतायत, तर दुसरीकडे ते तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं देखील राजन साळवी यांना म्हणतायत। त्यामुळे स्पष्टपणे राजन साळवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरती, त्यांच्या नेतृत्वावरती नाराज आहेत हे स्पष्ट होत आहे। त्यामुळे जर राजन विचारे येणाऱ्या काळामध्ये जर शिवसेना शिंदे गट किंवा भाजपमध्ये दिसले तर नवल वाटण्याची गरज नाही। पण महत्वाचा मुद्दा हाच आहे की एवढी मोठी संख्या, एवढे मोठे पदाधिकारी, एवढे मोठे नेते जर आपली साथ सोडत असतील तर आपण नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करायला हवा। मात्र हे कुठेही शिवसेनेच्या नेतृत्वात दिसत नाहीये। गेले 2.5 वर्ष किंवा आता कोणालाही थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही आहोत। गेल्या 2.5 वर्षात आम्ही कोणाला थांबवलं नाही, आता देखील आम्ही कोणाला थांबवणार नाही। ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात, ज्यांना थांबायचंय ते जाऊ शकतात। यापुढे देखील आम्ही कोणाला थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, असं स्पष्टपणे मत आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं। याचा अर्थ स्पष्ट होतो, शिवसेनेचे युवराज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, उद्धव ठाकरे यांच्या नंतर शिवसेनेची कमान ज्यांच्या हातामध्ये असेल असे आदित्य ठाकरे हे देखील आता अशा स्वरूपाचं जर वक्तव्य करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये खरंच आपल्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनेला गरज नाहीये का, किंवा आपली पक्षाला गरज नाही का, अशी जर उरलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि त्यांनी जर अखेरचा जय महाराष्ट्र शिवसेनेला केला तर यामध्ये वाईट किंवा नवल वाटून घेण्याची काही गरज नाही। काही गोष्टींचा विचार करत असताना प्रामुख्याने काही मुद्दे समोर आले की असं का घडत असेल, ते मुद्दे मी तुमच्या समोर मांडतोय। की पहिला मुद्दा मला असा वाटतोय की नेतृत्वाबाबत अनिश्चितता। 2.5 वर्षांपासून जे काही राजकारणामध्ये चाललेलं आहे, शिवसेना फुटलेली आहे, धनुष्यबाण आणि शिवसेना अधिकृत नाव हे देखील आता शिंदे गटाकडे गेलेलं आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असा नवीन गट आणि नवीन चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेलं आहे। आणि निवडणुकीच्या काळानंतर उद्धव ठाकरे हे कुठेच ऍक्टिव्ह मोडवर दिसले नाहीत।
किंवा लोकसभा निवडणुकीनंतर जोपर्यंत विधानसभा निवडणूक लागत नाही तोपर्यंत देखील उद्धव ठाकरे कुठेही चर्चा करताना किंवा गाठीभेटी घेत असताना, पदाधिकाऱ्यांच्या सभा घेत असताना कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळे कुठेतरी नेतृत्वाबाबत अनिश्चितता. कारण हे बोलण्यामागचं कारण हेच आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मीडियासमोर फार कमी येतात. सर्वात जास्त शिवसेनेचा चेहरा आणि शिवसेनेचं मत म्हणून संजय राऊत माध्यमांसमोर येतात. संजय राऊत आपल्या वक्तव्यामुळे जी काय खळबळ माजवून देतात, त्यामुळे संजय राऊत जे बोलतात तेच उद्धव ठाकरे बोलतायत का असा प्रश्न जनसामान्य मतदारांमध्ये निर्माण होतो. संजय राऊत यांनी घेतलेल्या भूमिका, त्यांनी केलेल्या अर्वच्या भाषेमधील टीका, त्यांनी केलेली शिवीगाळ, त्याच पद्धतीने हिंदुत्व ह्या गोष्टीवरती घेतलेली भूमिका, ह्या संपूर्ण गोष्टीमुळे संजय राऊत जे बोलतात किंवा सुषमा अंधारे ज्या पद्धतीने माध्यमांसमोर बोलत असतात तेच मत उद्धव ठाकरे यांचं आहे का असा प्रश्न, असा संभ्रम हा संपूर्ण मतदारांच्या मनामध्ये निर्माण झालाय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न. सध्या जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जे पदाधिकारी, आजी माजी कार्यकर्ते, त्याचबरोबर नगरसेवक, आमदार, खासदार जे काही आहेत त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतोय की आमचं राजकीय अस्तित्व काय असणार आहे. कारण जर बघायला गेल्यानंतर संभाजीनगरमधील नंदकुमार घोडेले यांनी जेव्हा शिवसेना ठाकरे गटामधून शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यावेळेला माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं की मला माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझी राजकीय पुढची जी वाटचाल आहे ती कशी करायची हा प्रश्न माझ्याकडे आहे, म्हणून मी आता शिंदे गटामध्ये जातोय. कदाचित असाच प्रश्न पुण्यामधील 5 ठाकरे गटाच्या त्या नगरसेवकांना देखील पडला असेल, म्हणून त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेना भाजपची साथ हातामध्ये घेतली असेल. त्याचबरोबर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, नांदेड अशा विविध ठिकाणी जे ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते देखील आता एकतर शिंदे गट किंवा भाजप यांच्याकडे जात आहेत. ह्या मागचं प्रमुख कारण हेच आहे, कारण राज्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती आहे. भाजप आणि शिवसेना, शिंदे गट हे मोठे पक्ष सध्याच्या राजकारणामध्ये. त्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका किंवा पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला जर आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला आता त्यांच्या सोबतच जायला पाहिजे अशी एक मानसिकता किंवा असा एक विचार त्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये येतोय का, हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण कोकणामधील राजन साळवी यांनी देखील माध्यमांसमोर वक्तव्य केलं होतं. तेव्हा ते बोलले होते की माझ्या राजकीय वाटचालीबद्दल माझ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. माझी राजकीय वाटचाल पुढे कशी असणार, मी आता काय करावं याबद्दल माझे पदाधिकारी देखील मला काही सूचना करत आहेत, विनंती करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याबद्दल मी योग्य तो निर्णय घेईन. त्यामुळे जर शिवसेना ठाकरे गटाला आपलं राजकीय वर्चस्व टिकवायचं असेल तर त्यांना सर्वप्रथम आपल्या पक्षाला लागलेली गळती थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना आपल्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल त्यांना योग्य ती उत्तर देणं आणि त्यांना निश्चिती देणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा त्यांना विश्वास निर्माण होईल तेव्हा ते आपला पक्ष सोडणार नाहीत. कारण ते बाळासाहेब ठाकरे होते जे बोलायचे की तो कावळा होता, तो फांदीवर बसला आणि निघून गेला, उरलेत ते फक्त मावळे आहेत. पण आता बाळासाहेब ठाकरे नाहीयेत. आता तो जोश निर्माण करण्याचं काम जे आहे ना ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनाच करायचंय. परंतु सध्याच्या राजकीय पटलावरती असं कोणतं चित्र दिसत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना पक्षाला लागलेली गळती थांबवणं हे सर्वात मोठं आव्हान शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसमोर, ठाकरे गटाच्या नेतृत्वासमोर, स्वतः उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे आता त्या निवडणुकीच्या वाटचालीकडे जात असताना गेले ते जाऊ दे, आम्ही कोणाला थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही अशी भूमिका आता शिवसेनेला बदलावी लागेल. तुर्तास वेळ झाली आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयामध्ये. धन्यवाद.